नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या हळद मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे। हळदीला 16 ते 17 हजार प्रति क्विंटल भाव मिळणे अपेक्षित असताना व्यापारी मात्र केवळ 10 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांची सर्रास लूट होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे। वाढलेल्या आवकेचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी मुद्दाम भाव पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे। दरम्यान हळदीला योग्य दर न दिल्यास मंगळवारपासून कृषी उत्पन्न बाजार समिती आणि हळदीचा लिलाव बंद पाडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजगोरे यांनी दिला आहे। आपण जर पाहिलं तर हळदीचं सीझन चालू झालेलं आहे, पण हळदीचे जे आपण एनसीडीएक्सचे जे काही स्पॉटचे रेट जर बघितले मागच्या आठवडाभर पूर्ण, तर ते कमीत कमी 16,500 16,500 आणि आज 17,000च्या आसपास खेळत आहेत। तरी सुद्धा पूर्ण कुठलंही मार्केट असू द्या, हिंगोली, वाशिम, वसमत, नांदेड या ठिकाणी सरासरी 12,000 पासून ते 13,000 पर्यंत व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली आहे। मार्केटचे रेट, स्पॉटचे रेट जवळपास 16-17,000 असताना जाणून बुजून व्यापाऱ्यांनी मोठी आवक आली याचा गैरफायदा घेत आणि शेतकऱ्यांच्या अडचणीचा गैरफायदा घेत 12,000 पासून 13,000नी बीट केले। तर आज आपण बघितलं तर सरासरी बीट इथं 13,000च्या आसपास आहेत आणि ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे। आज आता आम्ही इथून एपीएमसीला चाललो, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदीदार, मार्केट कमिटीचे संचालक आणि शेतकऱ्यांची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये जर त्यांनी योग्य दराचा तोडगा नाही निघाला आणि दर नाही वाढवले उद्यापासून, तर आम्ही मार्केट कमिटी बंद करणार आहोत, लिलाव बंद करणार आहोत।